श्रीराम, राम राम. आज आपले एक्झामचा डे आहे. आज प्रॉपर आता सकाळी उठल्यापासून बनव व्हिडिओ. आता उठलेलं आहे, आत्ता 7:30 झालेले आहे. आता सार्थक भाऊ गेलेले आहे तिकडे दातं बितं घासायला फ्रेश व्हायला. मी बी आत्ता उठलो, जातो मी बी दातं बितं घासतो. थोडं कॅमेराला चार्जिंगला वगैरे लावून देतो. बघा तर पुढं जाऊ आपण, बाकीचं पुढं चालूच राहील व्लॉग, त्याच्यामध्ये बघा तुम्ही. आणि राहिली गोष्ट केसांची, सकाळी सकाळी उठल्या आपले केस असे भारी दिसताना की काही सांगता येत नाही. समोरचे फिरत जाते पाहिजे असे भारी केस दिसतात आपले. तर आता बाकीचं पाहू. तो सार्थक भाऊ आलेला आहे तिकडनं, चोरून बघू राहिलं तेव्हा. तर बाकी आंघोळ बिंघोळ केलं का केसांना एकदम भारी सेट करून मग दाखव. तर अशा प्रकारे आपली गुड मॉर्निंग झालेली आहे. आंघोळ बिंघोळ करून टकाटक एकदम चकाचक सार्थकचे बी झालेले आहे. आत्ता आम्ही निघायची तयारीच झालेली आहे. आपला घोडा गरम करू राहिलो चालू ठेवून 2 मिनटं. कसं गाडी 2 मिनटं सकाळी चालू ठेवली म्हणजे इंजिन मोकळं होऊन जातं. जसं आपण झोपेतून उठून लगेच चालत नाही तसं तिला 2 मिनटं चालू ठेवावं लागतं. आणि आम्हाला सकाळी सकाळी झाडावरती एक पेरू भेटला. या झाडावरती आंब्याच्या झाडावरती आम्हाला पेरू भेटलेला आहे. एकच भेटला आहे तो आंब्याच्या झाडावरती. एकदम नशिबाने एकच पेरू भेटलेला आहे आंब्याचा. तसंच त्याने तोडून आणला. आता जाऊ आम्ही पुढं जातो, थोडं विटॅमिन डी घेतो उन्हात. काय कच्चा आहे बो, कच्चा आहे बो, गोडशे बोले काय बो, गोडशे काही संध्या का साधे. थांबा कसं आहे मेरे बच्चे, मैंने तुमसे कहा था रणभूमि में युद्ध हो उससे पहले मनोभूमि में खेला जाता है. नॉर्मल लागेल, थोडा आंबट आहे. आंबट नाही, तुरट म्हणतात. थोडा तुरट पण आहे आणि थोडं गोड पण आहे. तुरट नाही ना, आंबट आहे. थोडं असं झालं म्हणजे आंबट आहे. आणि Pretty little baby, I'm so in love with you. असं झालं म्हणजे तुरट आहे, समजले. तर चला आता भाऊ पुढं जाऊ. कॉलेजला काय देऊ लागतं भाऊ, पेन बिन घ्यावं लागेल. आता चाललं आहे पेपरला, काय पेन नाही चालसा पुढं. अशा प्रकारे मित्रांनो आजचा पेपर झालेला आहे आमचा. आता किती वाजले, 5, 5:30, 5:05च्या आसपास झालेले आहे. आम्ही निघतो आता कॉलेजमधलं. तो तर आधीच गेलेला होता, बाकीची पब्लिक घेऊन गेली, आम्हीच राहिले फक्त. याला घ्यायला बोलवलं इकडे बाहेर आहे. बाईंचा बड्डे आज. भाई हॅपी बड्डे. पार्टी कधी देतोय मग? पैसे आले का? पैसे आल्यावर पार्टी देणार आहे. सध्या बजेट नाही त्यांच्याकडं. आता जातो मावशीच्या येतो, बाकी पाहू. तर मित्रांनो आता आम्ही ना कॉलेजवरून निघालो आणि मावशीकडे गेलेलो होतो. मावशीकडे आता जेवण केलं मस्त. 5, 5:30 वाजता जेवण करून राहिलो आम्ही. हे आम्हाला स्टाईल आहे हो. 5, 5:30 वाजता जेवण केलं आणि आता वाजले किती, 6, 6:15 झालेलं आहे. 6:15 असं वातावरण आहे. आम्हाला आता असंच वातावरणात अंधार पडतो. 30 किलोमीटर जायचं आहे. आणि तुम्हाला सांगितलंच होतं तसं कालच्या ब्लॉगमध्ये की वाघ ते फिरू राहिले. तर आता आम्हाला रिस्क घेऊन जायचं आहे 30 किलोमीटर. आणि आपली टमटम आहे जी पळत नाही जास्त जोरात, लईतली 50च्या स्पीडने पळते. ही का आता 50ची स्पीडने पळते. आणि 50ची स्पीड हे वाघाला काय खेळ नाही, फक्त एक मोठी उडी असते ती 50ची त्याचीवाली. म्हणजे अशी इथून उडी तिथपर्यंत अशी लागून जाते एका ह्याच्यात तरी. ब्लॉग और बना ब्लॉग कुछ तो गया तोंडामध्ये. काहीतरी किडा होतं ते गेलं बरं का तोंडावर, चुकून दिलं मी. मांस मच्छी खातो त्याच्यामुळे काही वाटत नाही, पण ते बंद केलेलं आहे सध्या तरी. आता रिस्क घेऊन आम्ही जाऊ राहिलो. आता बाकीच्या घरी जाऊन बनवतो. आता तर 40च्या स्पीडने, आता मला तिला 60च्या स्पीडने घोमालावं लागेल. म्हणजे कसं लवकरात लवकर पोचू हा अंधार पडायच्या आधी. तर भेटू आता पुढं घरी गेल्यावरती बनवतो बाकीचा ब्लॉग. चला मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे 7 वाजता घरी पोचलेलो आहे. 7ला रे
हा अरे सहा नाही ना 7ला रे, 6:15 तर आपण निघालो होतो रे. काय करायचं 7 वाजता या भाऊ येते काय 7 वाजता पोहोचलेलो आहे. बाकी काही नाही, रस्त्याने पक्का अंधार झाला होता. तुम्हाला तो रात्रीचा व्हिडिओ काढून बी काही फायदा नाही, काही दिसतच नव्हतं पुढं. लाईट होता पण तो बी काय फक्त दिव्यासारखं लांब दिसायचं नाही जास्त काही. मग आलो आम्ही वाघाच्या भीतीने, एकदम रॅपिड गाडी 50ची पळणारी गाडीला 60-70 पळवलेलं होतं. एकदम घर 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 कसं रे, घर 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 करत होती ती. कसं तर आता कसं झोपायची तयारी चालू आहे आमची. भाऊंचे आता मेसेज प्रकट दिनाचे, भाऊंचे धनाधन प्रकट दिनाचे अभिनंदनसाठी मेसेज पडू राहिले. काय म्हणता अभिनंदन, काय धन्यवादचे अभिनंदन करण्यासाठी. तू धन्यवाद म्हणशील ना, आईचं थोडी. तेच ते नसतं ते, नाही. हा पण आज तुम्हाला तसं सांगितलं होतं मी सकाळी, भाऊंचा आज प्रकट दिन होता. प्रकट दिन म्हणजेच नाही 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 रे, पुण्यतिथी नाही रे, काय रे दुसरा शब्द राहतो यार तो. जयंती होती भाऊंची आज. तर आज मावशीने त्यांची इथं मस्त बर्फी घालली, कोरड्या घालल्या तळलेल्या, आणि एक मिरचीचा ठेचा घालला भाऊंच्या जयंतीनुसार. भाऊंला मिरची आवडती ना त्याच्यामुळं. तसं आता मोबाईल बंद करावा, व्हिडिओ थोडे एडिट करून घ्यावा, मग बंद करावा, व्हिडिओ अपलोड करून द्यावा. म्हणजे कसं दिवसा आपल्याला टाइम भेटत नाही, रात्रीचा व्हिडिओ एडिट करून अपलोड करून द्यायचा राहतो. तर चला मित्रांनो, जय श्रीराम, गुड नाईट.